नमस्ते. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नमस्कार आणि स्वागत. आपल्या इरा अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आजचा आपला घटक आहे केंद्रप्रमुख परीक्षेमधला संस्था, शिक्षणाशी रिलेटेड, बालकांशी आणि महिलांशी रिलेटेड संस्था. या टॉपिकवर आपल्याला साधारणतः 10 क्वेश्चन आहेत. तर त्यामध्ये आपण आज युनिसेफ, NCERT, NCT अशा वेगवेगळ्या संस्था पाहणार आहोत. तर आपण अधिकचा वेळ न घेता आता आपल्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या पॉइंटकडे जाऊयात. तर आपल्या अभ्यासक्रमाचा पहिला पॉइंट आहे पहा, युनिसेफ. युनिसेफ हे आपली आजच्या अभ्यासक्रमातली पहिली संस्था आहे. हा आहे आपल्या युनिसेफचा लोगो. एका आईनं त्याच्या मुलाला किंवा बाळाला हातामध्ये धरलेलं आहे आणि मिशन स्टेटमेंट आपल्या युनिसेफचं आहे, युनिसेफ फॉर एव्हरी चाइल्ड. हे ह्या पेज किंवा स्लाइडवरचं पहिलं महत्वाचं आपलं पॉइंट आहे की युनिसेफ फॉर एव्हरी चाइल्ड. हे सहजवारी आपल्याला एखाद्या एक्झाम मध्ये येऊ शकतं आपल्या परीक्षेत की युनिसेफचं मिशन स्टेटमेंट काय आहे. तर आपल्याला ते माहित असायला पाहिजे सर्वांना, युनिसेफ फॉर एव्हरी चाइल्ड. तर अशा प्रकारे आपण आपल्या पहिल्या संस्थेला सुरुवात करतोय, युनिसेफ. युनिसेफ फॉर एव्हरी चाइल्ड सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा, युनिसेफची नावं बघा आता कशी कशी आहेत. सुरुवातीला युनिसेफचं नाव काय होतं, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चाइल्ड इमर्जन्सी फंड. आणि ते बदलून नंतर चेंज काय झालंय बघा, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड. तर सुरुवातीला होतं युनायटेड नेशन्स चाइल्ड इमर्जन्सी फंड आणि नंतर ते चेंज होऊन झालं युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स इमर्जन्सी, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड. आता ही काय युनिसेफ, तर संयुक्त राष्ट्राची एक विशेष संस्था आहे. ती काय करते, तर जगभरातील लहान मुलांना, गरजू मुलांना अन्न आणि आरोग्याची काय करते, तर सेवा पुरवते. आणि हेच युनिसेफचं प्रमुख ध्येय आहे. काय प्रमुख ध्येय आहे, तर जगभरातील लहान मुलांना, गरजू मुलांना अन्न, आरोग्याच्या सेवा पुरवणं हे युनिसेफचं काय आहे, तर प्रमुख ध्येय आहे. युनिसेफची स्थापना कधी झाली, युनिसेफची स्थापना झालेली आहे बघा 11 डिसेंबर 1946 रोजी. मग ही तारीख आपल्यासाठी खूप महत्वाची. युनिसेफची स्थापना केव्हा झाली, तर 11 डिसेंबर 1946. तिचं मुख्यालय कुठे आहे बघा, मग युनिसेफचं मुख्यालय आहे न्यूयॉर्क या शहरात. मग आपल्यासाठी आता यातले 2 महत्वाचे पॉइंट कुठले आले, तर तिची स्थापना कधी झाली युनिसेफ या संस्थेची, तर 11 डिसेंबर 1946 आणि मुख्यालय कोणतं आहे, तर न्यूयॉर्क. काय होऊन गेलंय, तर दुसरं महायुद्ध. मग त्या दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरच युनिसेफची स्थापना करण्यात आली. मग का म्हणून, तर दुसऱ्या महायुद्धाच्या धर्तीवर मुलांसाठी आपत्कालीन अन्न आणि आरोग्य सेवा प्रदान करण्यात. सुरुवातीला काय होतं, युरोपियन आणि चीन मधल्या उद्ध्वस्त झालेल्या प्रदेशातील जी लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी युनिसेफ कार्य करत होतं आणि तीच त्याची पार्श्वभूमी. मग 1953 मध्ये काय झालं, 1953 मध्ये युनिसेफ हे युनायटेड नेशन सिस्टीम, म्हणजे आपलं युनायटेड नेशन युनो आहे, त्याचा कायमस्वरूपी भाग बनलेले. हेही आपल्याला महत्वाचं आहे. म्हणजे स्थापना बघा 1946 ला आहे, ती युनोची विशेष संस्था आहे आणि युनोचा कायमस्वरूपी भाग, परमनंट भाग कधी झालं, तर 1953 साली. आणि त्याच वर्षीपासून युनिसेफचं जे दुसरं नाव पाहिलं आपण, युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड, या नावानं ती 1953 पासूनच कार्य करू लागली. त्यातलं महत्वाचं अजून दुसरं एक काय बघा, तर 1965 ला युनिसेफला तिच्या बालकांसंबंधीच्या कार्याबद्दल शांततेचं नोबेल हा पुरस्कार दिला गेलेला आहे. तर तो 1965. मग आता आतापर्यंत जे आपण डेटा पॉइंट बघितले त्यातलं महत्वाचं काय आहे बघा, तर युनिसेफची स्थापना 11 डिसेंबर 1946, मुख्यालय तिचं न्यूयॉर्क शहरात. स्थापना कोणत्या पार्श्वभूमीवर झाली, तर दुसऱ्या महायुद्धाचं पार्श्वभूमी आहे. युरोपमधील आणि चीनमधील जी उद्ध्वस्त झालेला प्रदेश होता तिथल्या बालकांना ज्या काही गरजेच्या सेवा आहेत त्या पुरवायच्या. त्यानंतर 1953 ला काय झालंय, तर युनिसेफ युनायटेड नेशन सिस्टीमची परमनंट किंवा कायमस्वरूपी भाग झालेले आहे आणि त्याच वर्षी युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड या नावानं ते युनिसेफनं कार्य सुरू केलं. मग इथपर्यंत आपल्याला काय काय येणार आहे, स्थापनेचं वर्ष येणार आहे, त्याचं मुख्यालय येणार आहे,
नाव कधी चेंज झालं, युनोची कायमस्वरूपी संस्था कधी झाली, तर हे इथपर्यंत प्रश्न बनतात. आता युनोचे सध्याचे प्रमुख कोण आहेत बघा, कॅथरीन रसेल. हेही आपल्या दृष्टीनं महत्वाचं आहे एक्झामच्या. युनोचे सध्याचे प्रमुख आहेत कॅथरीन रसेल. आता आपण पुढच्या स्लाइडवर बघू. युनोचे सध्याचे प्रमुख आपण बघितले कॅथरीन रसेल, पण युनोची स्थापना कोणी केली, तर युनोचे संस्थापक बघा कोण आहेत. युनोचे संस्थापक आहेत एक पॉलिश डॉक्टर होते, लुडविक राजमॅन. हे युनोचे संस्थापक आहेत आणि हेच युनोचे पहिले अध्यक्ष सुद्धा होते. या दोन्ही गोष्टी बघा, म्हणजे आपल्याला पहिले अध्यक्ष कळले लुडविक राजमॅन, तेच युनोचे संस्थापक आहेत आणि सध्याचे आहेत कॅथरीन रसेल. हे लक्षात ठेवायचं. तर आतापर्यंतचे आपले डेटा पॉइंट झाले जिथं की आपले 2-3 क्वेश्चन क्रिएट होत आहेत. आता युनिसेफची महत्वाची कार्य काय आहेत. आता युनिसेफ कुणा संबंधी कार्य करते, तर लहान बालकांच्या संबंधी. मग जे जे बालकांसाठी आवश्यक आहे ते सर्व युनिसेफ करतं, जे आपण लॉजिकली विचार करू शकतो. त्यामुळे एखादा कार्यावर जर सोपा क्वेश्चन आला तर लॉजिक वापरायचं आणि तिथं चुकायचं नाहीये. तर पहिला बघा प्रमुख कार्यात 1950 मध्ये युनिसेफच्या वतीने काय केलं, सर्व विकसनशील देशातील महिला आणि मुलांच्या दीर्घकालीन गरजा पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले युनिसेफला. म्हणजे महिला आणि मुलांसाठी काय करते युनो कार्य करते. आणि इथलं हे इयर महत्वाचे आपल्याला 1950 पर्यंत. 1950च्या आधी काय होतं, युरोपातील मुलं आणि चीनमधील मुलं. मग 1950 पासून जगातील सर्व ठिकाणच्या मुलांच्या संबंधी युनिसेफ कार्य करतं. मग हेही इयर आपल्यासाठी महत्वाचं आहे 1950. त्यानंतर बघा जगातील प्रत्येक बालकाचा मूलभूत हक्क असणारे चांगला आहार, चांगले शिक्षण, पुरेशी सुरक्षितता हे सर्व मिळवून देण्याचा प्रयत्न कोण करतं, तर युनिसेफ. तिसरं बघा गरीब होतकरू मुलांच्या व त्यांच्या आयांच्या जीवनमान उंचावण्यास मदत. म्हणजे मूल आणि त्याची आई त्याच्या संबंधित जे काही जीवनात विकास करण्याच्या तरतुदींची गरज आहे त्या सगळ्या क्षेत्रात युनिसेफ कार्य करतं. आरोग्य, आजार, व्याधी, हिंसाचार, युद्धजन्य परिस्थिती, नैसर्गिक आपत्ती यात आरोग्यविषयक सेवा पुरवतो. म्हणजे ज्या ज्या काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी सिच्युएशन तयार होतील आपत्तीजनक, त्यात सगळ्या वेळेस काय करतं तर आरोग्यविषयक सेवा पुरवतं मूल आणि आईला. त्यानंतर बघा तळागाळातील तसेच गरजू व्यक्तींपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी त्या देशातील कुणाकुणाचा सहभाग घेतं, स्थानिक संस्था, स्वयंसेवी संस्था, सरकार या सर्वांसोबत मिळून कार्य करतं. असं नाहीये की युनिसेफ एकटंच कार्य करतं. तर ज्या देशात कार्य करायचंय त्या देशातले एनजीओ असतील, स्थानिक संस्था असतील, त्या देशातलं सरकार असेल, या सर्वांसोबत युनिसेफ काय करतं तर मिळून कार्य करतं आणि आणीबाणीच्या प्रसंगात मदत करतं. ही कार्य जर आपण थोडीशी लॉजिकली बघितली तर हे प्रश्न आपले चुकणार नाहीत. आरामात जे बालकांसाठी किंवा महिलांसाठी त्यांच्या आयांसाठी जी गरजा आहेत त्या संबंधीचीच सर्व कार्य आहेत. आणि आपण थोडा लॉजिकली विचार केला तर ही कार्य आपली बरोबर येऊ शकतात. आता ह्या कार्यांचं वर्गीकरणावर एक क्वेश्चन येतो बघा, ह्या कार्यांचं वर्गीकरण कुठल्या क्षेत्रात केलंय बघा. मग साधा क्वेश्चन काय येऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या कार्यक्षेत्रात युनिसेफ कार्य करतं, तर ती बघा कोणकोणती कार्यक्षेत्र आहेत. बालकांचं जगणं आणि विकास, म्हणजे बालकांना व्यवस्थित जगण्याच्या संधी आणि त्यांना पुढे जाऊन विकासाच्या संधी कशा व्यवस्थित उपलब्ध होतील ते एक क्षेत्र झालं. परत बालकांचं मूलभूत शिक्षण, जेंडर समानता बघा. त्यानंतर बाल संरक्षण, HIV किंवा एड्स व मुले, म्हणजे काही मुलं HIV एड्स न ग्रस्त असतील त्यांच्या संबंधीचं कार्य. आणि सरकार जी धोरण निर्मिती करतात त्यांच्या धोरण निर्मितीला मदत करायची, सहाय्य करायचं आणि भागीदारी करायची. ही युनिसेफची कार्य करण्याची 5 क्षेत्र आहेत. इथे एक सोपा क्वेश्चन बनतो, कधी कधी कार्यावर जास्त सोपा क्वेश्चन होतो म्हणून थेट क्वेश्चन काय विचारला जातो, तर खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात युनिसेफ कार्य करते. तर हे आपल्याला 5 आहेत, बालकांचे जगणे आणि विकास, मूलभूत शिक्षण व जेंडर समानता, बाल संरक्षण, HIV एड्स व मुले आणि धोरण निर्मिती व भागीदारी. आता ही कार्य करण्यासाठी युनिसेफला काहीतरी फंड लागत असेल, निधी लागत असेल, तर तो कोण कोण पुरवतं याच्यावर सुद्धा एक क्वेश्चन तयार होतो. आणि हा सोपा पण फसवा क्वेश्चन आहे बघा. युनिसेफच्या कार्यासाठी सरकारे, खाजगी संस्था आणि व्यक्ती या सर्वांच्या द्वारे निधी पुरवला जातो. म्हणजे सरकारे असतील विविध देशांच्या,
खाजगी संस्था असतील किंवा तुमच्या आमच्यासारखे खाजगी व्यक्ती असतील, हे कोणीही युनिसेफला निधी देऊ शकते. ज्यावेळेस तुम्ही युनिसेफच्या ऑफिशियल साईटला जाल त्यावेळेस तिथं डोनेट म्हणून एक ऑप्शन असतो, तो बघा सर्वांसाठी. मग इथं सुद्धा एक क्वेश्चन येतो की युनिसेफला कोण कोण निधी पुरवतं. मग वेगवेगळे आहेत ऑप्शन दिले जातात, सरकारी, खाजगी संस्था, व्यक्तींमध्ये फसण्याचा चान्सेस आहे. तर हे तिन्ही सोपी गोष्ट आहे, फक्त लक्षात ठेवा, सरकारी, खाजगी संस्था आणि व्यक्ती ह्या तिन्ही संस्था ह्या युनिसेफला मदत किंवा फंड पुरवतात. आता बघा, युनिसेफला कार्य करण्यासाठी त्यांची प्रादेशिक कार्यालय आहेत. तर 7 प्रादेशिक कार्यालय आहेत. तर ती कुठं कुठे आहेत बघा. यातलं आपल्या दृष्टीनं महत्वाचं कोणतं आहे, तर आपल्यासाठी कुठलं प्रादेशिक कार्यालय कार्य करतं. तर बघा, अमेरिका आणि कॅरेबियन प्रदेशासाठीचं कार्यालय कुठे आहे, पनामा शहर, पनामा देश. त्यानंतरचं दुसरं बघा, युरोप आणि मध्य आशियातलं प्रादेशिक कार्यालय कुठे आहे, जिनिव्हाला. युरोपची बहुतांश संस्थांची कार्यालय बघा जिनिव्हालाच असतात. त्यानंतर पूर्व आशिया आणि पॅसिफिक प्रदेश कार्यालय कुठे, बँकॉकला, थायलंडला. त्याच्या पुढचं बघा, पूर्व आणि दक्षिण आफ्रिका प्रादेशिक कार्यालय ही नैरोबीला पण बरेच जागतिक संस्थांची कार्यालय असतात. त्यानंतर बघा, मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेसाठी प्रादेशिक कार्यालय कुठे, अम्मानला आहे, जॉर्डन या देशात. त्यानंतर दक्षिण आशियासाठी प्रादेशिक कार्यालय जिथे आपण फसण्याचे चान्सेस आहेत ते आहे काठमांडू, नेपाळला. म्हणजे आपण ज्या प्रादेशिक कार्यालयाच्या अंडर येतो ते कार्यालय कुठे, दक्षिण आशियाचं काठमांडू, नेपाळ. आणि इथं क्वेश्चन येण्याचे चान्सेस असतात. युनिसेफचं दक्षिण आशियाई प्रादेशिक कार्यालय कुठे आहे, तिथं ऑप्शन असतील दिल्ली, काठमांडू, ढाका, इस्लामाबाद. आपल्याला वाटेल दिल्लीला आहे, आपण मोठा देश आहोत म्हणून, पण तसं नाहीये, तर ते आहे काठमांडू, नेपाळला. त्यानंतर बघा, पश्चिम आणि मध्य आफ्रिका देशातील प्रादेशिक कार्यालय कुठे, डकार, सेनेगलला. पटकन रिवाइज करू आपण हे. अमेरिका कॅरेबियन प्रादेशिक कार्यालय कुठे, पनामा शहर, पनामा देश. युरोप आणि मध्य आशियासाठी कुठे बोललो आपण, जिनिव्हाला. पूर्व आशिया आणि पॅसिफिक प्रदेश, बँकॉकला. पूर्व आणि दक्षिण आफ्रिका म्हटलं की नैरोबीला बऱ्याच जागतिक संस्थांची कार्यालय आहेत बघा. त्यानंतर मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेसाठी प्रादेशिक कार्यालय कुठे, अम्मान, जॉर्डन साठी. आपल्या इकडे म्हटलं दक्षिण आशियाई प्रादेशिक कार्यालय काठमांडू, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि पश्चिम आणि मध्य प्रादेशिक कार्यालय कुठं आहे, तर डकार, सेनेगलला. आता युनोचं कार्यकारी मंडळ, एक्झिक्युटिव्ह बोर्डवर क्वेश्चन येऊ शकतं. तर ते बघा, कार्यकारी मंडळ म्हणजेच आपले एक्झिक्युटिव्ह बोर्ड. ही काय, युनिसेफची प्रशासकीय संस्था, म्हणजे ते आपण बोललो ते एक्झिक्युटिव्ह बोर्ड. तर ही नेमकं कोण, तर आर्थिक आणि सामाजिक परिषद, इकोसॉक, इकॉनॉमिक अँड सोशल कॉन्फरन्स यांच्या मार्गदर्शनानुसारच काय करतं, युनिसेफ कार्य करतं. आणि तिच्या सदस्यांची निवड पण मग इकोसॉकद्वारेच केली जाते, म्हणजे आर्थिक आणि सामाजिक परिषदेद्वारे. आणि त्यात सदस्य किती असतात, 36 सदस्य 3 वर्षांच्या कालावधीसाठी निवडले जातात. सोप्या गोष्टी, आर्थिक आणि सामाजिक परिषद इकोसॉक काय, तर जे युनो आहे आपलं, त्यातले जे 6 विभाग आहेत किंवा 6 अंग आहेत त्यातलं हे इकोसॉक एक आहे. ते काय करतं, तर त्याच्या मार्गदर्शनानुसारच युनिसेफ कार्य करतं. आणि युनिसेफवर जे सदस्य कार्य करतात त्याची निवडच इकोसॉक करतं. आणि ती कशी असते, तर सदस्य असतात 36 आणि कार्यकाळ असतो 3 वर्ष. आपल्यासाठी महत्वाचं काय, निवड कोण करतं, सदस्य किती असतात, कार्यकाळ किती असतो, आणि युनिसेफ कोणाच्या मार्गदर्शनाखाली कार्य करतं. आता बघा, भारत आणि युनिसेफ. भारतात युनिसेफचं काय कार्य आहे, तर युनोची कोणती संस्था जी आहे ती भारतात सर्वात मोठी कार्य करणारी संस्था आहे, असा जर प्रश्न आला तर ती संस्था असणार आहे युनिसेफ. 1949 पासून युनिसेफ ही भारतातील सर्वात मोठी संयुक्त राष्ट्र संघटना म्हणून कार्य करते. बघा, युनिसेफ ही 1949 पासूनच भारतात कार्य करते आणि संयुक्त राष्ट्र संघटनेची सर्वात मोठी संघटना आहे. मग भारतातलं मुख्यालय तिचं कुठे आहे, नवी दिल्लीला. त्यानंतर बघा, मग हे आपल्यासाठी महत्वाचे आहे, भारतात संयुक्त राष्ट्र संघटनेची सर्वात मोठी कोणती संघटना आहे जी कार्य करते, तर ती आहे युनिसेफ. आणि 1949 पासूनच भारतात ती कार्य करते. 2 कार्यक्रम युनिसेफ द्वारे भारतात बघा राबवले जातात. पहिला आहे दीपशिखा कार्यक्रम. कोणता, दीपशिखा. तर बघा, दीपशिखा काय आहे,
किशोरवयीन मुली आणि तरुण महिला यांना जीवन कौशल्य विकसित करण्यासाठी मदत करायची. हे कार्यक्रम नावातच आहे बघा, दीप शिखा. तर दीप शिखा कार्यक्रम काय, किशोरवयीन मुली आणि तरुण महिला यांना काय करायचंय, जीवनात आवश्यक जी कौशल्य असतात ती विकसित करण्यासाठी काय करायचे, मदत करायची, सहाय्य पुरवायचे. आणि दुसरा कार्यक्रम काय, आणि त्यासाठी प्रशिक्षण सुद्धा द्यायचे. दुसरा कार्यक्रम काय, कंट्री प्रोग्राम ऍक्शन प्लॅन 2013 ते 2017. कंट्री प्रोग्राम ऍक्शन प्लॅन तोही तसाच आहे. त्यात युनिसेफची कार्यच मुळात कशाशी, बालकांशी संबंधित आणि बालकांच्या मातांशी संबंधित. त्यामुळे कार्यक्रम पण किंवा प्रोग्राम पण काय असणार आहे, त्याच संबंधी असणार आहे. तर बघा त्यात काय, कंट्री प्रोग्राम ऍक्शन प्लॅन मध्ये भारतातील सर्व महिला व बालकांचे जगणे, विकास, सहभाग किंवा संरक्षण यांच्या हक्कांची पूर्तता करायची. थोडक्यात काय, भारतातल्या ज्या महिला आहेत आणि बालक आहेत त्यांच्याशी रिलेटेड, त्यांच्या जीवनाला आवश्यक जे मूलभूत अधिकार किंवा हक्क आहेत त्यांची पूर्तता कशी होईल, त्यासाठी हा प्रोग्राम होता कंट्री प्रोग्राम ऍक्शन प्लॅन 2013 ते 17 मधला. आणि हा एक कार्यक्रम होता दीपशिखा कार्यक्रम. तर अशा प्रकारे ही आपली पहिली संस्था झालेली आहे युनिसेफ. तर याची आपण पटकन रिव्हिजन करूयात बघा. युनिसेफची स्थापना बघा, युनिसेफची स्थापना आहे 11 डिसेंबर 1946. पटपट रिवाइज करायचं आपल्याला. 11 डिसेंबर 1946 स्थापना, तिचं मुख्यालय न्यूयॉर्क. 1953 पासून नाव काय आहे, युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड. त्याच्या आधीचं नाव काय होतं, युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चाइल्ड इमर्जन्सी फंड. मग काय, स्थापना कशाच्या पार्श्वभूमीवर झाली, दुसऱ्या महायुद्धाच्या. 1953 पासून काय झालं, तर युनिसेफ युनोचं कायमस्वरूपी भाग झालं. त्यानंतर बघा सध्याचे प्रमुख कोण पाहिले आपण, कॅथरीन रसेल. त्यानंतर पुढे आपण काय पाहिलं होतं, तर संस्थापक आणि पहिले अध्यक्ष कोण होते, तर पोलिश डॉक्टर लुडविक राजमॅन. त्यानंतर बघा संपूर्ण कार्य बघितले आपण युनिसेफची. जी काही लॉजिकली कार्य तुम्हाला योग्य वाटतील ती सर्व कार्य बरोबर होती. आणि त्या कार्यांची कार्यक्षेत्र काय होती बघा, तर 5 कार्यक्षेत्र आपण पाहिलं होती. तर कुठली कुठली, बालकांचे जगणे आणि विकास, मूलभूत शिक्षण आणि जेंडर समानता, बाल संरक्षण, HIV एड्स व मुले, आणि धोरण निर्मिती व भागीदारी. युनिसेफला निधी कोण पुरवतं किंवा फंड कोण पुरवतं, तर कोण कोण पुरवू शकतं, सरकारे पुरवू शकतात, खाजगी संस्था पुरवू शकतात, किंवा तुमच्या आमच्यासारख्या व्यक्ती सुद्धा डोनेट करू शकतात. त्यानंतर पुढे काय होतं, तर प्रादेशिक कार्यालय आपण बघितले युनिसेफची 7. तर कोणकोणती बघा, अमेरिका आणि कॅरेबियन प्रदेशासाठी पनामा शहर होतं. युरोप, मध्य आशिया प्रदेशासाठी काय होतं, जिनिव्हा होतं. पूर्व आशिया आणि पॅसिफिक साठी बँकॉक. पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेसाठी काय होतं, तर नैरोबी. मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिकेसाठी काय होतं, अम्मान. महत्वाचं काय होतं आपल्यासाठी कोणतं आहे, दक्षिण आशियाई प्रादेशिक कार्यालय, तर काठमांडू नेपाळ. आणि पश्चिम आणि मध्य आफ्रिका प्रादेशिक कार्यालय होतं डकार सेनेगलला. त्यानंतर काय आपण पाहिलं, तर एक्झिक्युटिव्ह बोर्ड कोण असतं, तर युनिसेफ इकोसॉकच्या मार्गदर्शनाखालीच कार्य करते. त्यामुळे तिचं जे एक्झिक्युटिव्ह बोर्डवरचे सदस्य असतात ते इकोसॉकच नेमतं. ते सदस्य असतात 36. त्यांचा कार्यकाळ असतो 3 वर्ष आणि निवडले जातात इकोसॉकद्वारे. आणि मग भारत आणि युनिसेफ आपण पाहिला शेवटचा पॉइंट यातला. तर भारत आणि युनिसेफ काय होता, युनिसेफ ही भारतातली संयुक्त राष्ट्रांची सर्वात मोठी संघटना आहे. त्यानंतर तिचं मुख्यालय भारतातलं आहे नवी दिल्ली. आणि 2 कार्यक्रम आपण पाहिले, दीपशिखा आणि कंट्री प्रोग्राम ऍक्शन प्लॅन 2013 ते 17. असा हा आपला युनिसेफ